नमस्कार मित्रांनो, परत मंथनच्या माध्यमातून आज आपण भेटीला आलोय। मंथनच्या माध्यमातून नेहमी आपण सामाजिक प्रश्नांची एक उकल करण्याचा प्रयत्न करतो, सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो। आणि तसाच प्रयत्न मी मागच्या एका व्हिडिओमध्ये केला होता, कसे चमकतील तारे, शिक्षणाचे फिरले वारे। या एपिसोडच्या माध्यमातून सामाजिक जीवनामध्ये विद्यार्थ्यांची एक दशा मांडण्याचा प्रयत्न केला होता। ही दशा सामाजिक प्रश्नांची एक फार मोठी शिदोरी आहे। सामाजिक प्रश्नांची शिदोरी म्हणतोय मी, की जी शिदोरी आयुष्यभर आपल्याला नेहमी त्रास देणार आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला समस्या निर्माण करणार आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक खूप मोठं गतिरोधक म्हणून उभे राहणार आहे। कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध जरी असलं ना, तर ते शिक्षणाचं वाघिणीचं दूध हे सकस असलं पाहिजे, आजच्या गवळ्याच्या दुधासारखं, की त्याच्यात पाणी मिसळून जर तुम्ही विद्यार्थ्यांना देताल ना, तर ते विद्यार्थी कधीच पोषक होणार नाहीत। आणि तशीच परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतोय ना, की आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 10वीच्या येणार आहेत। या 12वीच्या परीक्षा सुरू असताना खूपशा अशा सेंटर्सवर या कॉपीचा खूप मोठा विळखा सामाजिक परिस्थितीला ग्रासतोय। आपल्या विद्यार्थ्याला एका चांगल्या उच्च पदस्थ करण्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, पण परीक्षा आली की आपलं जे मनातलं धैर्य आहे, आपल्या मनातली जी निष्ठा आहे, आपल्या मनातला जी दृढ विश्वास आहे, तो कुठेतरी जायला लागतो। आणि मग कुठले तरी शॉर्टकट, म्हणजे कुठला तरी मधला मार्ग वापरून आपल्या मुलाचं भवितव्य आपण कसं बलवान करू शकू, याकडेच आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आपण अनायासपणे नाही त्या मार्गाला जाऊ लागतो। पण खऱ्या अर्थाने या नाही त्या मार्गाला जाण्याची जी नैतिकता आपली जाते ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण आपल्या पाल्याचं आणि आपल्या येणाऱ्या भविष्याचा नाश करत असतो, विध्वंस करत असतो। अनेक गोष्टी आपण लहानपणापासून जेव्हा बाळ जन्मतं ना, तर त्या जन्मलेल्या बाळापासून आपण अपेक्षा ठेवायला लागतो। आपली दरिद्री परिस्थिती, आपली मध्यमवर्गीय परिस्थिती किंवा आपली आहे ती परिस्थिती, हा बाळ कशा पद्धतीने सुखरूपपणे सांभाळू शकेल, किंवा या दरिद्री परिस्थितीमधून किंवा सर्वसामान्य परिस्थितीतून तो आपल्याला कशा उंच वरच्या पातळीवर घेऊन जाईल, याची अपेक्षा बाळगत असतो। आपल्याला आलेल्या अडचणी या नेहमी त्या मुलाला येऊ नयेत, त्या पाल्याला येऊ नयेत, याची आपण नेहमी दक्षता घेतो। पण नेमकं या शिक्षणाच्या बाबतीतच आणि परीक्षा आल्या की आपल्या सजग विवेक हा कुठं मलायला जातो ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज सगळ्या पालकांच्या बद्दल हा मी द्वेष आरोप करत नाहीये, पण आजची परिस्थिती ही आपल्या जर परीक्षा केंद्रांकडे पाहिली ना, तर त्या परीक्षा केंद्रांना कॉपी मुक्त हा विषय म्हणजे एक शाप आहे। आमच्या शिक्षण पद्धतीवर आम्ही टाकलेली ती कालिमा आहे। कॉपी हा विषय काय असतो, की ती जी कॉपी म्हणजे नकल करून, जेव्हा तुम्ही एखाद्या चोट्ट्याच्या पद्धतीने एखादी गोष्ट तुम्ही चोरून जेव्हा तुम्ही तुमचा पेपर सोडवताय ना, मग तुमच्या विद्वत्तेला लागलेला तो काळिमा कशा पद्धतीने पुसता येईल। भारताच्या भवितव्यासाठी एक आधारभूत शिला म्हणजे आधारभूत पाया कसा निर्माण करता येईल, कारण नेहमी हे प्रश्न सामाजिक परिस्थितीमध्ये भेडसावत आहेत। प्रत्येक जण आपल्या पाल्याला एक सदृढ नागरिक म्हणून, सुदृढ एक अधिकारी म्हणून पाहण्याची इच्छा असते, पण या अधिकाऱ्यांचा जर पायाच जर कच्चा असेल ना, तर या कच्च्या पायावर कशा पद्धतीच्या इमारती उभ्या राहतील हे तुम्ही तुमच्याच विवेकाला तपासा। प्रत्येक गोष्ट ही आपल्यापासून सुरुवात होते। आपण कशा पद्धतीने वागतो त्या पद्धतीने समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होतो। त्यामुळे सामाजिक परिस्थिती आपल्याला बदलायची असेल ना, तर सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे। आपण जोपर्यंत चांगल्या मार्गाला, विवेकशील मार्गाला जाणार नाहीत, या पद्धतीचे शॉर्टकट्स म्हणजे छुपे रस्ते वापरून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जे यश मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे ना, तो यशस्वी ठरणार नाही, तो फोलच ठरणार आहे। त्यामुळे कळकळीची विनंती आहे की ज्या मुलांना 12वी मध्ये
आहेत त्यांना अशा पद्धतीच्या गैरमार्गाला लावू नका, किंवा येणाऱ्या 10वीच्या मुलांसाठी ही जी कॉपी मुक्त हा विषय जो सामाजिक पटलावर आम्ही गवगवा करतोय ना, तर हा कॉपी मुक्त पेक्षा आपल्या विवेकाचा वापर करून, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून परीक्षा उत्तीर्ण करण्याची कसोटी विद्यार्थ्यांकडे यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.